मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाचा मसुदा जय महाराष्ट्रच्या हाती लागला। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळेल। मराठा आरक्षणाचा मसुदा जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय। मराठा आरक्षणाचा मसुदा तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। शुभम, मराठा आरक्षणाचा मसुदा जो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जारी करण्यात आला तो जय महाराष्ट्रच्या हाती लागलेला आहे आणि त्यानुसार 10% आरक्षण हे शिक्षणामध्ये मिळणार आहे। या संदर्भात अधिक माहिती। अगदी बरोबर, बघायला गेलं तर ऐतिहासिक दिवस असणार आहे। मराठा आरक्षणासाठी जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय आणि त्यासाठी सर्व आमदार आणि सर्व मंत्री नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मसुदा जो आहे तो आपल्या हाती लागलेला आहे आणि त्या मसुद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, जसं की प्रवेश प्राधिकरण असेल, नियुक्ती प्राधिकरण असेल, शैक्षणिक संस्था असेल। ज्या प्रकारे तुम्ही शैक्षणिक संस्था जे सांगितलं त्यानुसार 10% ते 13% मध्ये आरक्षण देण्याची जी तरतूद आहे ती इथे होणार आहे, अशी चर्चा जी आहे बाहेर सुद्धा होत्या। आणि शैक्षणिक मध्ये संस्थांमध्ये असं सांगितलेलं आहे, भारताच्या संविधानाच्या 30 खंड मध्ये निर्दिष्ट केलेले अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांकरिता संबंधित महाराष्ट्र आदी नियमांनुसार किंवा स्थापन केलेल्या विद्यापीठांसह ज्यांनी शासनाचे सहाय्यक अनुदान मिळते अशा शासनाच्या मालकी व नियंत्रण असलेले महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान पत्र प्राप्त असो किंवा अनुदान प्राप्त नसो यांचा समावेश होतो। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की यामुळे कुठेतरी मराठा समाजाला देखील एक चांगला दिलासा मिळू शकतो, कारण की शैक्षणिक प्रवर्ग मागास आहे हे कुठेतरी गेले कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण सुरू होतं आणि त्यामध्ये ही गोष्ट लक्षात आली होती। जान्हवी जी शुभम, हे जरी खरं असलं तरी आपण यापूर्वी देखील पाहिलं आहे की याआधी सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं 13%, 12-13% जे काही असेल, पण ते काही टिकलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने नंतर मग ते रद्द करण्यात आलं। यावेळी देखील असंच काही होण्याची भीती देखील विरोधक देखील बोलतायत आणि मनोज जरांगे यांच्या बोलण्यातून ते वारंवार जाणवते। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण देणार। असं वाटतंय का एकंदर ह्या सगळ्या वातावरणातून की ते टिकणारं आरक्षण मिळणार आहे? अर्थातच जान्हवी, बघायला गेलं तर कायद्यानुसार 50%च्या वर आरक्षण जे आहे ते देता येत नाही आणि आता हे 13% देणार, त्यामुळे 50%ची मर्यादा जी आहे ती ओलांडली जाणार आहे। आणि हे कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर होतंय का हा एक प्रश्नचिन्ह तर आहेच, पण असं करायचं असेल तर फक्त राष्ट्रपती आणि सोबतच केंद्र सरकारला याचा अधिकार आहे संविधानामधील गोष्टी किंवा घटनेमधील बदल करण्यासाठी। राज्य सरकारला याचा अधिकार आहे की नाही आहे असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहे। पण सध्या आज आरक्षण देण्यात येणार आहे आणि पुढे ते कसं टिकवता येईल न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, हे सुद्धा सरकार पुढे एक मोठं आव्हान असणार आहे असं दिसून येत आहे। जी आता आपण बघितलंय विरोधकांमधून काही व्यक्तींनी इथे भाषण केलं, त्यावेळी त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मराठा आरक्षण जे आता दिलं जातंय ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलं जातं। यानंतर देखील त्यांच्यावरती वाच्यता व्हायला पाहिजे खरं तर, पण ती होईल की नाही का निवडणुकीनंतर हा विषय संपुष्टात येईल अशी भीती विरोधक समोर आणत आहेत। या बाबतीत काय सांगा? अगदी बरोबर, तसंच कुठेतरी दिसून येत आहे की निवडणुकीच्या समोर जे आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं येत आहे, कारण की बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 28% मराठा समाज आहे असा एक निष्कर्ष समोर आलेला आहे। त्यामुळे 28% मतं ही महायुती सरकारला मिळणार का हा एक प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर इलेक्शन नंतर सरकार बदलतं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा बदलणार, त्यावेळेस नेमकं काय होणार आजच्या फैसल्यानंतर हे पाहणं तेवढं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली जी भीती आहे ती कुठेतरी तंतोतंत खरी येते का,
किंवा तसंच काही घडतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण सध्या आज जे आहे मराठा समाजासाठी एक चांगला दिवस आहे. विशेष अधिवेशन या सरकारच्या 5 वर्षाच्या काळात हे पहिल्यांदा होते आणि सोबतच जे महायुतीचं सरकार आलं तेव्हा सुद्धा हे विशेष अधिवेशन पहिल्यांदाच होत आहे आणि आपल्याला दिसून येत आहे. जी जी शुभम, यानंतर आपण असं बघितलंय की म्हणजे मगाशी अंबादास दानवे बोलत होते त्यावेळी त्यांनी म्हटले की 50% पुढचं जे आरक्षण आहे, खरं तर 52% आहे आपल्याकडे, 50% पुढचं आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्राच्या अखत्यारीमध्ये येतं, खरं तर राज्याच्या येत नाहीये. तर आणि राज ठाकरे हे सुद्धा म्हणालेत की हा केंद्राचा विषय आहे, राज्याचा नाही. तर या संदर्भात काय सांगा? कुठेतरी एक असा सुद्धा अंदाज आहे की राज्याकडनं हे जे आहे आरक्षण देण्यात यावं त्याचं पूर्ण श्रेय या महायुती सरकारला जाईल आणि नंतर महायुती सरकारमधील जे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत हे केंद्राकडे प्रस्ताव पाठवतील आणि केंद्राकडून जी आहे मंजुरी मिळणार. ही सुद्धा एक शक्यता आहे ती वर्तवण्यात येते. कारण की बघायला गेलं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि सोबत महाराष्ट्रामध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर निर्णय इथून करायचा किंवा घोषित तिकडून करायचा आणि मंजुरी तिकडनं घ्यावी ही सुद्धा एक चांगली गोष्ट असू शकते जी बीजेपीसाठी आणि महायुतीसाठी फायदेशीर ठरेल आणि ही सुद्धा एक प्रक्रिया होऊ शकते.